ज्या पद्धतीने दीनानाथ हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे या उपचाराकरिता दाखल झाल्या, सुशांत भिसे यांनी तिथे आपल्या पत्नीच्या उपचाराकरिता आर्जव केली, मात्र 10 लाख रुपये भरण्याची असमर्थता दिसल्यानंतर या हॉस्पिटलने उपचार नाकारले। त्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे यांना न्यावं लागलं। या दरम्यान जो काही वेळ गेला त्याच्यामध्ये खरं तर तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप भिसे कुटुंबीय करत आहे आणि एकूणच त्याच्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलचा सगळा जो कारभार आहे तो चर्चेत आलेला आहे। विशेषतः दीनानाथ हॉस्पिटलला जी जागा दिली गेलेली आहे त्यामुळे ह्या इथे धर्मदाय हॉस्पिटल म्हणून त्यांनी काम करायचं आहे, मात्र तसं होताना दिसत नाही। ही जी जागा आहे ती भाऊसाहेब खिलारे यांनी दिली होती आणि हे जे भाऊसाहेब खिलारे आहे ते माजी महापौर देखील राहिलेले आहेत। 1990मध्ये साधारणतः ते महापौर होते आणि एकूणच ही जी जागा होती ती ऐन मोक्याच्या ठिकाणी होती, मात्र त्यावेळी 1987 साली सिलिंग लागणार आणि एकूणच ही परिस्थिती निर्माण झाली। त्याच्यानंतर हे जे खिलारे कुटुंबीय आहेत त्यांनी विचार केला, मंगेशकर हे ह्या हॉस्पिटलसाठी जागा मागत होते आणि त्यावेळी शरद पवार यांच्या सांगण्यावरून आणि चर्चेनंतर ही जमीन ह्या हॉस्पिटलकरता देण्यात आली। मात्र आता ज्या पद्धतीने या दीनानाथ हॉस्पिटलचा कारभार सुरू आहे त्याच्यामुळे हे खिलारे कुटुंबीय व्यथित झालेले आहेत आणि त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपली ही व्यथा मांडली आणि एकूणच समाजासमोर आता ही व्यथा आलेली आहे। आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून ही जी काही चर्चा सुरू आहे, म्हणजे 31 मार्च 2025ला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, दीनानाथ हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करून घेतलं नाही आणि धर्मदाय म्हणून ज्या काही टर्म्स कंडिशन आहेत त्याला हरताळ फासला गेला। तुमची खरं तर तिथे जमीन दिली गेली होती, काय तुमची भावना आहे पहिली? नाही, जमीन गेली याचं दुःख आमच्या खिलारे परिवाराला नाही आहे। याच्यापेक्षा जास्त दुःख आहे की त्या दिवशी जी घटना घडली, रुग्णालय कुठलंही रुग्णालय असो, ते धर्मादाय असो किंवा प्रायव्हेट रुग्णालय असो, तिथे येणाऱ्या रुग्णाला ट्रीटमेंट मिळणे आणि त्याचा जीव वाचवणे हा प्रथम हेतू असणं गरजेचं आहे। आणि त्या दिवशी जी घटना घडली त्यामुळे अत्यंत व्यथित आम्ही सगळेजण झालो आणि मग आम्ही पूर्व इतिहासात गेल्यानंतर आम्हाला एक वाईट याच्याकरता वाटलं की ज्या हेतूसाठी ती जमीन सरकारने आमच्याकडनं घेतली होती 1989 साली, तो हेतू जर सफल होत नसेल तर आपल्या सगळ्यांचीच हार आहे। म्हणजे नुसती खिलारे कुटुंबियांची नाही आहे, तर सरकारची हार आहे आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ट्रस्टची हार आहे। जर आपण एखाद्या रुग्णाला वाचू शकत नसेल तर मग एक रुग्णालय आपण म्हणजे काय म्हणजे कशासाठी चालू ठेवायचं? तर आपण खिलारे कुटुंबियांपैकी ज्या डॉक्टर पण आहेत आणि त्या ह्या सगळ्या जमिनीच्या संदर्भातली माहिती देखील समोर आणताना दिसत आहेत, काय सांगाल की तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, त्या ठिकाणी उपचार नाकारले गेले त्या महिलेला का आणि कशामुळे हे सगळं घडलं असेल असं वाटतं? ही खरं तर एक खूपच दुःखद घटना घडली तिथे। धर्मादाय हॉस्पिटल असो किंवा कोणतेही, जसं की चित्रसेननी सांगितलेलं आहे, तिथे या गोष्टी घडायला नाही पाहिजेत। प्रत्येक आलेला रुग्ण हा एक माणूस आहे हे आधी बघितलं गेलं पाहिजे आणि नंतर त्याच्याकडून किती पैसा मिळतो हे बघितलं गेलं पाहिजे। खरं तर हॉस्पिटलनी पैशांचा विचार दुय्यमच केला पाहिजे प्रत्येक वेळेस। आणि इथे ही घटना आता नंतर त्यांनी कारणं दिली गेली की तिचा मृत्यू कशामुळे झाला, याआधी तुम्ही हे बघा की तो कशा प्रकारे झाला। इथे ती महिला आली होती, तिला ते पैशांअभावी असेल किंवा काय, आता हे कारणं शोधतीलच, तुम्हीच हे कारणं शोधा की तिथे ट्रीटमेंट दिली गेली नाही आहे। आणि ही एक नाही आहे, ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये या घटना घडत असतात। मी तर म्हणते की तुम्ही धर्मादाय असा नसा, पण प्रत्येक पेशंटला तुम्ही व्यवस्थित त्याच्याशी बोला, त्याला तिथल्या स्कीम असतील, काही तुमच्या योजना असतील त्या समजावून सांगा। पैसे नसतील तरीही तुम्ही पहिली गोष्ट त्याला चेक करा तिथे। आणि खिलारे फॅमिलीच्या वतीने मी जी पोस्ट व्हायरल केली होती किंवा मी पोस्ट टाकली होती त्याच्यामागे काहीच उद्देश नव्हता की जमिनी आम्ही दिल्या आहेत, मालक आम्ही आहोत किंवा काय, पण ते आम्हाला खरंच दुःख झालं होतं की आम्ही ज्या उद्देशाने आमच्याकडून मागितली तेव्हा ती धर्मादाय या नावाने मागितली गेलेली जमीन होती। आमची शेती होती, माझे काका तिथे शेती करत होते आणि शेती करत असताना ती जमीन आम्ही ती दिली होती सरकारला, ती दिली सरकारने, ते फॅमिली मंगेशकर हॉस्पिटलसाठी दिली होती। पण आम्ही दिलेल्या जमिनीमध्ये जेव्हा असे प्रसंग घडतात तेव्हा आम्हाला दुःख होणं हे स्वाभाविक आहे आणि त्या दुःखातून स्वतः डॉक्टर आहात त्याच्यामुळे मला एक मुद्दा स्पष्ट कराल, कारण हॉस्पिटलच्या वतीने आता सांगितलं जातं की तिला दुसऱ्या ठिकाणी उपचारार्थ नेलं होतं, शिवाय त्याच्या अगोदर तिला अलर्ट केलं होतं कारण ती IVF-द्वारे ज्या पद्धतीने प्रेग्नंट झाली त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते, हे संयुक्तिक आहे का? ती प्रेग्नंट राहिली होती हे सत्य जेव्हा समोर आलं, ते डॉक्टरांच्या समोरही आलं ना, ती का प्रेग्नंट राहिली होती तो त्यांचा प्रश्न आहे। पण ती जर प्रेग्नंट राहिली होती आणि प्रेग्नन्सीच्या नंतर जेव्हा तिला कळा येत होत्या, प्रसूती वेदना येत होत्या, तेव्हा ती तुमच्या हॉस्पिटलमध्ये आली होती
आणि तिथे तुमचा पहिला उद्देश हाच पाहिजे होता की ती का प्रेग्नंट राहिली. याच्या आधी ती आता प्रेग्नंट आहे, तिला आता आपल्या उपचारांची गरज आहे, त्यावेळेस आपण उपचार तिथे द्यायला पाहिजेत. ही पहिली गोष्ट पाहिजे. तर ती प्रेग्नंट का राहिली आणि मग तिचा मृत्यू का झाला, ह्या दुसऱ्या गोष्टी आहेत. पहिली आणि दुसरी मधली गोष्ट काय आहे, ती तुमच्या इथे आली होती ना तुमचे उपचार मागायला. मग तिथे तुमचे डॉक्टर्स काय करत होते, तुमच्या काउंटरवर तिला हे सांगितलं गेलं की तुम्ही पैसे भरा. ठीक आहे, पैसे भरा, तुम्ही हा त्यांच्या घरातल्या लोकांना सांगा, पण एका ठिकाणी तुम्ही उपचारही चालू करा ना. आणि हे आणि त्या संदर्भात त्यांनी सुशांत भिसेंनी तयारी सुद्धा दाखवली होती की 2.5 ते 3 लाख रुपये आम्ही आत्ता भरतो, तुम्ही आम्हाला काही अवधी द्या, ते पैसे देखील भरतो. तुम्ही स्वतः देखील वडिलांच्या संदर्भात तिथे दवाखान्यात गेला होतात, त्यावेळी काय घटना घडली होती? अंदाजे 2010 साली वडिलांचं बायपास तिथे झालं. सर्जन डॉक्टर रणजित जगताप इज अ व्हेरी सिनियर सर्जन, गुड सर्जन. त्यांनी तिथं ऑपरेशन त्यांचं केलं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. तिथली ट्रीटमेंट चांगली मिळाली, चांगली सुविधा मिळाली. म्हणजे हॉस्पिटलच्या त्या संदर्भातल्या आमच्या कुठल्याही तक्रारी नाही आहेत. पण जी असंवेदनशीलता परवा दाखवण्यात आली किंवा अनेक घटना घडत असतील, मी नुसतं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत बोलत नाही आहे एक विशिष्ट, तर सगळ्या रुग्णालयांबाबत आपण हा अभ्यास केला पाहिजे. तर अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील आणि जर ज्या हेतूसाठी रुग्णालय चालू केलं म्हणजे आरोग्य सुविधा, हे बेसिक आहे सगळं. मग तिथं ताप जरी आला तरी तुम्ही त्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मग आज 10 लाख रुपये मागितलेले अशी मला एक्झॅक्टली त्यातले फॅक्ट्स माहीत नाही आहेत. त्यांच्या अहवालामध्ये ते नक्की सिद्ध होतील किंवा सोशल मीडिया असेल किंवा सरकारने त्यातनं त्याचे तथ्य काढावीत आणि जो काही दोषी आहे त्यांनी शासन करावं. आता मला वाटतं केळकर साहेबांनी आता मगाशी सांगितलं की घैसास सरांनी तिथे राजीनामा दिला आहे, एक चांगली गोष्ट झाली. पण हे 2 दिवसापूर्वी घडायला पाहिजे होतं. राजीनामे तात्काळ त्यांनी द्यायला पाहिजे होता, नंतर चौकशी समितीला त्यांनी सामोरं जायला पाहिजे होतं. दुःख एवढंच आहे की ज्या हेतूसाठी आपण एखादी गोष्ट चालू करतो तो हेतू साध्य होत नसेल तर आपण त्यातनं काय घेणार, काय बोध घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही त्यावेळेस 3.5 लाख रुपये भरले होते असा उल्लेख केला होता. त्यांना माहीत होतं तुम्ही जमीन दिलेली आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काही सवलत द्यायला हवी होती. नाही, आम्ही सवलतीच्या अपेक्षेने तिथे ॲडमिट नाही, तर आम्ही सवलतीच्या अपेक्षेने आम्ही ॲडमिट झालेलो नव्हतो. आम्ही तिथे ॲडमिट झालो, तिथले जे काही चार्जेस असतात ते रितसर आम्ही चार्जेस भरत होतो. तिथं मेडिकल जे काही मेडिकलची बिल असेल ते आम्ही भरत होतो. तिथलं औषधं आम्ही तिथलं त्यांचं मेडिकल स्टोअर आहे तिथं औषधं विकत घेत होतो. आणि जी काही ट्रीटमेंट आहे त्याचं जे काही बिल झालं ते काहीतरी 3-3.5 लाख रुपये तेव्हा बिल झालं मला आठवतंय. आणि ते रितसर आपण बिल भरलं. त्या बाबतीत आमची कुठल्या प्रकारची तक्रार नाही आहे. मात्र त्यांच्या निधनाच्या वेळेसचा देखील एक तुम्ही हृदयद्रावक प्रसंग सांगितला, तो काय होता? आता तो प्रसंग खरं मी म्हणजे एवढे वर्ष मी त्या हृदयात मी दाबून होतो, पण तो आज सांगण्याची वेळ आली की म्हणजे हा फार वाईट प्रसंग आहे तो. निश्चितच, कारण तो प्रसंग इतका हृदयद्रावक आहे की ज्यावेळेस वडील हे गेले हे तेव्हा त्यांना कळालं तेव्हा ते अगदी जमिनीवर कोसळले. आणि निश्चितच ही घटना त्यांना आता सांगताना देखील ज्या वेदना होत आहेत त्या निश्चितच मानवी ज्या काही संवेदना आहेत त्याच दाखवत आहेत. आणि ह्या मानवी संवेदना आपण जिवंत ठेवण्याची गरज, त्या कुठे हरवल्यात का? काय सांगाल की त्यावेळेस म्हणजे आता ही घटना अत्यंत वाईट आहे, पण समाजाला यासाठी सांगायला हवी की कशा पद्धतीने पुढे याच्यात बदल व्हायला. निश्चितच, तर ज्या पद्धतीने जिथे आता आपण उभं आहोत, मागे भाऊसाहेबांची बेडरूम होती. एक दिवस आधी भाऊंना थोडासा त्रास झाला, ताप वगैरे आला, उलटी वगैरे झाली. रात्री आम्ही ताईंना फोन केला, डॉक्टर असल्यामुळे ताईंनी आली, ताईंनी भाऊंना चेक केलं. दुसऱ्या दिवशी भाऊ नॉर्मल होते. पण संध्याकाळी अंदाजे 11-11:30 आणि सगळ्या बहिणी हजर होत्या, आमचे बंधू वगैरे काका वगैरे सगळे होते. भाऊसाहेबांना अंदाजे 11:15-12च्या दरम्यान भाऊंना त्रास सुरू झाला. भाऊंना त्रास सुरू झाल्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्स मागवली. त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना ठेवून आम्ही ताबडतोब आम्ही दीनानाथ हॉस्पिटलला त्यांना म्हटलं तिथे ट्रीटमेंट चालू करतील. आता मला सांगा, दीनानाथला आम्ही का नेणार? समोर आमच्या घराच्या समोर सह्याद्री हॉस्पिटल आहे. आम्ही दीनानाथ का सुचवलं की अपेक्षा असते की बाबा त्या हॉस्पिटलला चांगली सुविधा मिळेल. आम्ही इथून त्यांना दीनानाथला घेऊन गेलो. दीनानाथला नेल्यानंतर तिथे प्रशिक्षित जे काही प्रशिक्षित डॉक्टर्स असतात, तिथं सिनियर डॉक्टर कोणी अवेलेबल नव्हता. त्यांना म्हटलं बाबा इमर्जन्सी आहे. त्यांनी इमर्जन्सी म्हटलं तुम्ही पहिले चेकअप करा आणि त्यांना ट्रीटमेंट चालू करा. त्यांना आत घेतलं आणि कर्टनच्या आत त्यांनी चेक केलं, ECG वगैरे लावून सगळे त्यांनी ट्रीटमेंट चालू करायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने भाऊंचा मृत्यू झाला होता. आणि मृत्यू झाल्यानंतर आमच्या घरी त्या दरम्यान आता एवढे अचानक प्रसंग तो घडल्यामुळे तो शॉकिंग होता आमच्या सगळ्यांसाठी. मी तिथे खालीच बसलो, माझ्या ताईने मला तिथे आधार दिला आणि 5-7 आमचे नातेवाईक तिथे उपस्थित होते. मग तिथे असं ठरलं की बाबा रात्री आपण भाऊंची बॉडी आपण तिथे आपण ठेवू हॉस्पिटलमध्ये आणि सकाळी आपण घरी नेऊ आणि घरी सांगू की बाबा ट्रीटमेंट चालू आहे. कारण आमच्या आईंचं वय जे ते 75 वगैरे होतं आणि तो धक्का त्यांना सहन होणार नाही, आमच्या घरच्यांना सहन होणार नाही, याच्याकरता आपण ते बॉडी आपण हॉस्पिटलमध्ये ठेवू. आम्ही तिथे विनंती केली
की बाबा म्हणजे मी तिथे बाजूला बसलेलो होतो, आमच्या बरोबरच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी वगैरे विनंती केली की बाबा हॉस्पिटलला आता आपण रात्री बॉडी ठेवू. तर तिथे सांगण्यात आलं की बाबा हॉस्पिटलला जागा शिल्लक नाही आहे, मॉर्चरीमध्ये जागा शिल्लक नाही आहे, तर तुम्हाला इथे ठेवता येणार नाही आहे. आणि हे झाल्यानंतर तिथील उपस्थित असलेले एक आपले त्या एरंडोण्या भागले रहिवासी प्रदीप ठोंबरे, मला नाव अजून आठवते, ते आता इथे उपस्थित असतील. दादू ठोंबरेंना त्यांनी आत्ताचे जे ॲडमिन हेड आहेत डॉक्टर मला वाटतं सचिन व्यवहारे, त्यांना रात्री मला वाटतं 1:30 दरम्यान त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला माहिती आहे की भाऊसाहेबांचं निधन झाले. तर ही वॉज ऑल्सो शॉक की भाऊसाहेबांचं निधन झाले आणि इथे हॉस्पिटलमध्ये सांगतात की त्यांची इथं बॉडी रात्री ठेवायची आपल्याला, ते सांगतात की ते जागा शिल्लक नाही आहे. तर ते म्हटले नाही ते मी बघतो, ते घाबरले आणि त्यांनी मग प्रशासन जागा झालं, त्यांची गडबड सुरू झाली आणि मग त्यांनी खाली हॉस्पिटलला फोन केला. हॉस्पिटलला त्यांची काही लोक आले आणि त्यांनी सांगितलं की नाही ते आपण जागा वगैरे ते असं आणि 10 मिनिटात किंवा 15 मिनिटात तिथे जागा उपलब्ध झाली. म्हणजे तिथे जागा उपलब्ध होती आणि तरी आम्हाला सांगण्यात आलं की बॉडी ठेवायला जागा उपलब्ध नाही आहे. तर मला सांगा, जर ज्यांनी जागा दिली भले ते तुम्ही सरकारकडनं घेऊ, आम्ही सरकारला दिली, सरकारने दीनानाथ हॉस्पिटलला दिली, दीनानाथनी ज्या ट्रस्टला दिली, आणि तुम्ही जर तिथं सांगत असाल तर जागा शिल्लक नाही आहे. जर आमच्यासारख्या कुटुंबाला जर या प्रसंगाला फेस करायला लागत असेल तर सर्वसामान्यांची तीच गत होणार ना, आणि तीच गत 2 दिवसापूर्वी त्या कुटुंबाची झाली असं माझं मत आहे. इतके दिवस गेले, आता मला वाटतं आमचे वडील जाऊन 7-8 वर्ष आली, इतके दिवस ती गोष्ट मी हृदयात दाबून होतो. पण आज खरं ते मला बोलायचं नव्हतं, सांगावी लागली, पण ते मला व्यक्त करायला लागतंय दुःख. निश्चितच. कारण कुठेतरी ज्यावेळेस आपल्याला आता ही घटना झाल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, तेव्हा अनेक जण याविषयी चर्चा करत आहेत की इथे नक्की काय घडलं, हे हॉस्पिटलच आहे का? तर निश्चितच नाही. स्वतः खिलारे कुटुंबियांचं देखील म्हणणं आहे की इतर सगळ्या रुग्णालयांमध्ये देखील जी संवेदनशीलता बाळगायला हवी ती बाळगली जात नाही आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने सर्वसामान्यांना या गोष्टीला बळी पडावं लागतं आहे. एकूणच ज्यांनी ही जमीन दिली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना तिथे जर जागा उपलब्ध करून देत नसतील आणि आज तुम्ही त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर निश्चितच आपल्या लक्षात आलं असेल की त्यांच्या हृदयाला किती ती जखम पोहोचलेली आहे, त्यांना किती वेदना झाल्या असतील. आणि एकूणच ह्या महिलेच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी आता आवाज उठवलेला आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी जागा आहे ती भले चांगल्या कोणत्या धर्मदाय हॉस्पिटलच्या नावाने जेव्हा तुम्ही देताय तेव्हा ते खऱ्या अर्थाने त्या रुग्णांना उपचार मिळायला हवेत. तुमची आता मागणी काय आहे की हे जे हॉस्पिटल आहे त्याची जागा तुम्हाला परत मिळावी अथवा तिथे एखादं चांगलं धर्मदाय हॉस्पिटल व्हावं? मगाशी जसं चित्रसेननी सांगितलं होतं की तिथे काहीतरी 10% सवलत वगैरे, तर तिथे खिलारी कुटुंबियांना जर ही जागा परत दिली तर ते लोकांसाठी 100% सवलत देऊ शकतं. बाकीचे खर्च वगैरे असतातच हॉस्पिटलचे वगैरे, तिथे आता हॉस्पिटल आहेच आहे. तर आम्हाला वाटतं की तेव्हा आम्ही काहीच हे केलं नव्हतं, डोक्यामध्ये विचार केला नव्हता की ट्रस्टवरती आमचे कोणी सदस्य असावेत वगैरे. पण आता तर हे सगळं घटना बघून आणि वेगवेगळ्या पेशंटशी 2 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक मिनिटाला एक कॉल उचलतोय, कितीतरी पेशंटचे फोन येत आहेत आणि आलेले अनुभव ते सांगतात, तेव्हा असं वाटायला लागलं अरे आपण चूक तर नाही ना केली. आणि आता मग असं वाटायला लागलं की अरे ट्रस्टवर तरी मग आपल्या घरातले कोणी सदस्य असावेत का. आणि आम्हाला असं वाटतं की ही जागा तरी परत मिळावी किंवा एक चांगल्या ट्रस्टला परत एकदा एक ट्रस्ट तयार करून म्हणजे एक आपण ॲडव्होकेटला वगैरे आम्ही विचारून किंवा काय करून सल्ले घेऊन एक चांगला आणखी एक ट्रस्ट आपण तयार करावा का काय, असं आता आम्हाला विचार आम्ही करतोय, आम्ही चर्चा करतोय सध्या. निश्चितच. तुम्ही काय सांगाल की स्वतः त्यांच्याबरोबर राहून आमची अशी इच्छा आहे की गोरगरिबांना हे जे 10% 20% सवलतीपेक्षा तेव्हा आम्ही बोलून दाखवलं होतं साधारण 30% तरी गरिबांना मिळावा. इतर आम्ही जे सांगतो की खरंच ज्यांनी गरजू आहेत त्यांना आमच्याकडून आम्ही प्रयत्न करू की बेसिक खर्च जो असतो मशीनचा असेल त्याचा असेल तो करून बेसिक खर्च जो होऊन त्यांना कमीत कमी ह्याच्यात आपण सेवा कशी उपलब्ध करून देता येईल हे बघायचं आहे. कारण आत्ता आम्ही बघतो म्हणजे फक्त मंगेशकरच नाही पण इथं सगळ्याच दवाखान्यात ही बहुमती म्हणजे सह्याद्रीमध्ये आम्हाला सारखे फोन येतात की काही बिल एवढं वाढलं आहे तर काही करता येईल का आपल्याला. तर आम्ही बरेचसे प्रयत्न करतो, कोणी ओळखीचं असतं मग सांगतो नाही त्यांची परिस्थिती नाही आहे. आणि बरेच आता मध्यंतरी मी ह्याच्यात न्यूजमध्ये ऐकलं होतं की कोणीतरी फेसबुकला व्हॉट्सअपला काही प्रसारित होतं की काही लोक असे बदमाशगिरी करतात की मग त्यांनी तिथं काय ॲडमिट व्हायचं होतं, मग त्यांनी ससून का नाही घेतलं. मी एक सांगेल पुणे महानगरपालिकेची जशी आपण म्हणतो की ट्रान्सपोर्ट सिस्टीम जर चांगली असेल तर चांगला व्यक्ती त्यांनीच प्रवास करेल, तसंच जर चांगले दवाखाने असतील तर आमच्यासारखा सुद्धा माणूस तिथेच उपचार का नाही घेणार आणि प्रत्येकाने तिथे घ्यावे म्हणतो. आणि जर गरिबाची आणि त्या माणसाची परिस्थिती आहे, बिस्यांची परिस्थिती आहे पण त्यांनी तिथं जेवढे पैसे खर्च तेवढे खर्च केले बिचाऱ्यांनी. परंतु नंतर माणसाला प्रत्येकाची अपेक्षा असते की माझा पेशंट वाचावा.
तो वाचवण्याच्या नादात त्यांनी खर्च केले. नंतर जेव्हा डॉक्टर सांगतात की नाही शिफ्ट करा, त्याला वाटत असतं की नाही आपली ऑलरेडी ट्रीटमेंट झालेली आहे म्हणून तो कंटिन्यू करतो. पण शिफ्ट करताना कुठलेही माझ्या घरचा जरी पेशंट कोणी सांगितलं इथं, तर मी विचार करतो नाही तिथं चांगली सुविधा कदाचित मिळणार नाही, मी इथंच पुढे करील. मी ऐकल्याप्रमाणे तो काहीतरी शेती पण विकायला तयार होता काहीतरी. म्हणजे एवढी परिस्थिती. पण आम्ही पण शेतकरी घरातले आहोत, आम्हाला माहिती ही जमीन जी होती आमचे आजोबा जयसिंगराव किल्लार पाटील यांची वडिलोपार्जित आहे. ह्या वडिलोपार्जित जमीन जपताना आम्हाला माहिती आहे की आम्ही आत्ता इन्साठी लढतोय किंवा कुठल्याही गोष्टी आम्ही बघतोय. आणि आज आम्ही ॲक्च्युली जास्ती जागृत झालो. मुळात ही जी झाली घटना तनिष्काताईची झाली, त्यात अगदी म्हणजे वाईट झालं. म्हणजे त्यांना श्रद्धांजली वाहनंही सगळं चुकीचं वाटतंय. आणि त्यांच्या कुटुंबावर जे मोठं दुःख कोसळले त्याच्यात आमची सगळं कुटुंब त्याच्यावर आहे. आणि मला वाटतं आमचे एक स्नेही जे राजकारणात खरं फार तल्लीब आहे ते श्रीभाऊ शिरोळे साहेब, त्यांनी चुकून फेसबुकला की फुले साहेबांची जमिनी म्हणून दिलं होतं. आणि तेव्हा आमचे नातेवाईक मित्रमंडळी हितचिंतक जे आहेत त्यांचे आम्हाला फोन यायला लागले, मेसेज यायला लागले की अहो जमीन तर तुमची आणि हे फुल्यांचा काय संबंध आला. लोकांचा तो आक्रोश झाला. मग भाऊंशी यांचाही फोन झाला, चित्रसेन दादांचा, माझाही फोन झाला. भाऊ म्हणले माझी काहीतरी गल्लत झाली योगीराज म्हणले. पण तेव्हा बाळ म्हणजे बाळ फुले माझ्यावर होते आणि ते कुठले तरी. अहो म्हटलं बाळ फुले हे फुले काका आमच्या एका जमिनीत छोट्याशा पार्टमध्ये एका ठिकाणी पार्टनर होते आणि कदाचित त्यांचे आणि मंगेशकरांचे तेव्हा संबंध आले असतील. आणि मंगेशकर ताईंनी जेव्हा जमीन मागितली तेव्हा आमच्या कुटुंबाने होकार दिला. मला वाटतं पवारसाहेब तेव्हा मध्यस्थी असतील आणि म्हणून मग आम्ही जमीन दिली. आणि अख्ख्या जगाला माहिती होती. पण आता म्हणलं भाऊंनी काही चुकून केलं असेल, भाऊंनी ती लगेच फेसबुकला एडिट केली. परंतु जुनीच पोस्ट त्यांची व्हायरल झाली आणि त्यातून लोकांना आक्रोश झाला म्हणून कदाचित आम्हाला जास्ती पुढं यावं लागलं. आणि ताईसाठी तर नक्कीच आम्ही आलो, कारण फार मोठी दुर्घटना झाली आणि ह्याच्या पुढं होऊ नये, ह्याच नाही कुठल्याही दावट होऊ नये. आणि मला आठवते भाऊसाहेबांच्या त्यांनी एक सांगायचं राहिले, मी स्वतः जेव्हा भाऊसाहेब गेले त्या दिवशी रात्री मी स्वतः शेवटचं बिलसुद्धा आपण 20-22 रुपये भरलं होतं. सचिन व्यवहारे जे तिथले आहेत त्यांनी मला 2 दिवसांनी फोन केला. मी ऑफिसमध्ये बसलो होतो. म्हणजे योगी दादा अरे ते बिल आपण चुकून घेतलं होतं ते परत घेऊन जा. मी त्यांना म्हटलं सचिन तुलाही माहिती आहे की खिलारे कुटुंब आजपर्यंत पैशासाठी काही थांबलेलं नाही आहे, कृपया ते पैसे आपण कुठेतरी दानधर्मात चांगल्या ठिकाणी लावावेत. मी ते पावती पण मागणार नाही, प्लीज तू तेवढं कर. नाही म्हणले मी काउंटरला पैसे ठेवलेत, पैसे तू घेऊन जा. मी त्याला लगेच उत्तर दिलं की नाही तू कुठेतरी दानधर्म ते करून टाक, तुमच्याच ह्यांनी करून टाका पण ते करा. आणि भाऊसाहेबांनी तेव्हा मला सांगितलं होतं की आम्हाला डिस्काउंट देण्यापेक्षा तुम्ही गोरगरिबाचं ऑपरेशन कुठेतरी फुकट करून द्या. तर अशा पद्धतीचं हे खिलारे कुटुंबीय ज्यांनी केवळ जमीन दान नाही केली तर समाजाविषयीची त्यांची जी कृतज्ञतेची भावना आहे ती त्यांनी कायम जपलेली आहे. म्हणजे वडिलांच्या वेळेस जेव्हा काही 20-22 हजाराचं बिल हे त्यांनी भरलं ते परत मिळत असून सुद्धा त्यांनी ते नाकारलं. आता मला शेवटचं सांगाल की आपण जेव्हा दान केली ही जमीन ती केव्हा केली, कशा पद्धतीने केली? म्हणजे मला असं ज्ञात आहे, एक फोटोसुद्धा आहे त्याच्यामध्ये की लता मंगेशकर यांना तो चांदीचा कलश आणि ते एकूणच काय होते? एकूणच कमाल नागरी जो कायदा होता, जमीन कायदा होता, त्याच्या अंतर्गत ती जमीन आपण सरकारला आपण हँडओव्हर केली. पण त्या दरम्यान बाळासाहेब फुलेंनी आपल्याला विनंती केली की बाबा असं असं लता दिदींना हॉस्पिटलसाठी जागा हवी आहे, तर आपली तिथे शेती आहे तर आपल्याला ती देता येईल का? आणि एक चांगल्या हेतूने आपण त्याला होकार दिला. पवारसाहेब त्या मला वाटतं मुख्यमंत्री होते, ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून पवारसाहेबांनी त्यात मध्यस्थी केली आणि एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल होईल या उद्दत्त हेतूने पवारसाहेबांनी त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन बऱ्यापैकी लवकरात लवकर ती जमीन लता मंगेशकरांना ती सुपूर्द पवारसाहेबांनी त्यात इनिशिएटिव्ह घेऊन ती गेली. पण त्याच्यापुढे ती जमीन लता दिदींच्या ताब्यात आल्यानंतर लता दिदींनी ती मला वाटते दीनानाथ ट्रस्ट एक स्थापन करून आणि त्यानंतर मला वाटते केडकर सर असेल किंवा त्यांचं मला माहीत नाही तो कुठला ट्रस्ट आहे, मला वाटतं ज्ञान प्रबोधिनी ट्रस्ट असेल, त्यांनी ते हॉस्पिटल चालवायला घेतलं. आता याच्यावर जसं केळकर साहेब म्हणले की बाबा फ्रंट डेस्कचा माणूस काय हे करतो ते आम्हाला हे केलं, पण त्यांनी तसं सांगितलं की बाबा त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि आमचं स्वच्छ हेतू आहे, जमीन वगैरे हा आमच्यासाठी गौण विषय आहे. दिलेलं दान आपण ते काय परत घेत नाही. भाऊसाहेबांनी आम्हाला कायम एक गोष्ट आम्हाला सांगितली आमच्या परिवाराला, आपण देणाऱ्यांमध्ये आहोत, आपण घेणाऱ्यांमध्ये नाहीत, हे सगळ्यात पुण्याची गोष्ट आहे. आणि आत्तापर्यंत परमेश्वराच्या कृपेने आम्ही देणारच राहिलो. आणि याच्यापुढेही जर आम्हाला संधी मिळाली समाजासाठी काय करायचं तर आम्ही कायम देणाऱ्यांमध्ये असू, घेणाऱ्यांमध्ये नसू. तर अशा पद्धतीने आपण ऐकलं असेल की देणाऱ्याचे हात हजारो असं जे काही म्हटलं जातं त्यापैकी हे खिलारे कुटुंबीय आहेत की ते कायम समाजाला काय देता येईल याचा विचार करत आलेले आहेत. त्याच्यामुळेच त्यांनी ज्या पद्धतीने दीनानाथ हॉस्पिटलची जमीन ही दान केलेली आहे त्यासोबतच इतरही त्यांच्या काही जमिनी दान आहेत, हे देखील तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र निश्चितच ह्या कुटुंबाला आता एक इच्छा आहे की त्या ठिकाणी ज्या रुग्णांना खऱ्या अर्थाने उपचारांची गरज आहे त्यांना तिथे मोफत अथवा कमी दरामध्ये तिथे उपचार व्हायला हवेत आणि त्यासाठी ते स्वतः पुढे यायला तयार आहेत. आम्ही हे हॉस्पिटल चालू असंही त्यांचं म्हणणं आहे. अन्यथा आमच्यापैकी एखादा सदस्य त्या ठिकाणी घ्यावा की जेणेकरून पुढे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.
कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.